धर्माचं रक्षण करण्यासाठी मी सुरुवातीला सांगितलं ना, मग तो अनेक अवतार घेतो आपल्या भक्तांसाठी. मग कुठल्या प्रकाराने घेईल सांगता येत नाही. कधी कधी बजरंगबलींचा अवतार घेईन, कधी कधी महादेवाचा अवतार होईल, कधी कधी विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा अवतार होईल, कधी कधी सिद्धनाथाचा अवतार होईल. अनेक अवतार घेतात. कशासाठी? भक्तासाठी. आणि त्याला काय काय आख्यायिका या ठिकाणी आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं. एकदा काय झालं, भगवान श्री विष्णू आणि ब्रह्मदेवाची भांडणं लागली. म्हणले मीच मोठा आहे. ब्रह्मदेव म्हटला मीच या जगाच्या पाठीवरती मोठा आहे. त्या महादेवाला काय अक्कल आहे? काहीच अक्कल नाही. त्याचं राहणं कुठं? स्मशानभूमीमध्ये. काही अक्कल नाही. आणि ही सगळी सृष्टी चालते ना, ही माझ्यामुळंच चालते. कोणामुळं? मी आहे म्हणून कीर्तन. तू मर, तू फक्त मरायची वाट पाहत्यात, कीर्तन चालूच राहणार आहे. अहंकार झाला की माणूस वायाला गेलाच. हो. आणि तो ब्रह्मदेवाला अहंकार झाला. ब्रह्मदेव म्हणला आता कोणाकोणाला भिडायचं. म्हणले आपल्या लेवलची माणसं बघायची. मग भगवान श्री विष्णूंकडे गेले आणि विष्णूंना म्हणले या जगाच्या पाठीवरती सर्वश्रेष्ठ जर देव कोण असेल ना तर तो मी आहे. म्हणले असं काय करता तुम्ही? म्हणले मी जर सृष्टी या ठिकाणी उत्पन्नच नाही केली तर काय या ठिकाणी राहील का? काय प्रलय होईल सगळा. मी जर सृष्टी उत्पन्न करण्याचं काम नाही केलं तर. विष्णू म्हणले ठीक आहे, तुम्ही सृष्टी उत्पन्न करता, पण त्या सृष्टीला जर मी पालनच नाही केलं तर काय तुमच्या ह्याला या ठिकाणी काय अर्थ राहील का? म्हणजे आता काय करायचं काय करायचं. दोघांचीच भांडणं चालली. मग दोघांची भांडणं सोडवायला तिसऱ्याचा आधार घ्यावाच लागतो. मग आधार घेतला त्यांनी. कोणाचा? सप्तऋषींचा. सप्तऋषींचा आधार घेतला. सप्तऋषी म्हणले तुम्ही येड्या भांडणं नका करू गड्या, कारण का तुम्ही दोघं भांडताय ना, तुमच्या भांडण्याला काहीच अर्थ नाही. तुमच्यापेक्षा एक देव श्रेष्ठ आहे आणि त्याचं राहणं स्मशानभूमीमध्ये आहे. सदाशिवाचा अवतार. या ठिकाणी महादेव सगळ्यामध्ये मोठा आहे. म्हणले कसं काय? म्हणले अनादी कालापासून शिवतत्व चालत आलेलं आहे. या जगाच्या पाठीवरती पहिलं काहीच नव्हतं. पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही. ते ढालगज निर्माण झाली. त्या काळापासून शिवतत्व या मृत्यूलोकामध्ये नवे नव्या चराचरामध्ये शिवतत्व उपलब्ध आहे. आणि ते जगाचं या ठिकाणी आरंभस्थान आहे. आकार असेल, मकार असेल, उकार आहे. हे जे ज्या देवाला या ठिकाणी लागू होतात ना त्या देवाचं नाव महेश्वर आहे, म्हणजे महादेव आहे. म्हणले नाही नाही, सप्तऋषींचं ऐकायचंच नाही. म्हणले त्यांनी सांगितलं ना महादेव मोठा आहे, चला महादेवाकडे. आता त्यांचं राहणं म्हणजे कुठं? स्मशानभूमीमध्ये आले. म्हणले होय महादेवा. सप्तऋषी म्हटले की या जगाच्या पाठीवरती महादेव फार मोठे आहेत. तुम्ही कसं काय मोठे? तुम्हाला तर अक्कल नाही. कारण का आमच्या लग्नामध्ये डीजे वाजतो, बँजो वाजतो आणि पुढे पोरं नाचतात, दारू प्यालेली सगळी नाचतात. आणि तुमचं लग्न ज्यावेळेस पार्वती संग ठरलं त्यावेळेस नाचाय माणसं होती काय? नाचायला माणसं नव्हती, भूत वेताळ. आणि त्याच्यात तुम्ही मस्त नवरदेवासारखं आयटी चाललाय, बहारो फुलं बरसाव. महादेवाच्या लग्नाचं वर्णन असं केलं, ज्यावेळेस महादेवजींची या ठिकाणी वरात निघाली ना त्यावेळेस वराती पुढे भूत वेताळ नाचती. भूत वेताळ नाचती, 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 भूत वेताळ नाचती. लग्नामध्ये वराती नाचायला भूत वेताळ असली तुमची या ठिकाणी पाहुणे रावळे काय तुमच्या जीवनामध्ये? तुम्ही कसं काय मोठे? सगळे सप्तर्षी मानतात तुम्ही मोठे. महादेवजी गपच. कारण का मोठी माणसं ना तोंडाने उत्तर देत नाही, ते त्यांच्या कार्यातून सिद्ध करून दाखवतात त्यांचे मोठेपण. म्हटले महादेवा आम्ही 10-10 लाखाची सूट घालतोय, तुझ्या अंगावर काय? काहीच नाही. गजचर्म व्याघ्रांबर काहीच नाही तुझ्या अंगावरती. आणि सगळे म्हणतात तू मोठा. ऐकून घेतलं. परंतु माणूस असू द्या, संत असू द्या, देव असू द्या, प्रत्येकाच्या सहनशीलतेला एक लिमिट आहे, एक रेषा आहे. आणि ती रेषा ज्यावेळेस ओलांडली जाते ना
त्यावेळेस माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारांनी ताटी लावून घेतली. त्यावेळेस आपल्या एखाद्या माणसाचा सहनशीलतेचा अंत पाहिला जातो ना, त्यावेळेस तो क्रोधाने खवळून उत्तर दिल्याशिवाय राहत नाही. आणि महादेवजी काही वेगळे होते का? आधीच क्रोधायमान दैवत. आणि म्हणले काय? म्हणले आम्ही 10 लाखाची लॉकेट घालतोय तुमच्या गळ्यात. नाग काय गाळ्यामध्ये? वासुकी हार गाळ्यामध्ये आहे का नाही? नाग. आता नाग काय अलंकार आहे का? राग आला महादेवजींना, चौताळले आणि हात असा झटकला आणि त्याच्यामधून एक 11 आकृती बाहेर आली. म्हणले बाबा मला आज्ञा करा, या ब्रह्मदेवाचं मुंडकत कुडून टाकतो, विष्णूला या ठिकाणी खतम करतो, मला आज्ञा द्या. पाहिलं तर कोण होतं माहिती का? ते 11 जी आकृती होती, त्या आकृतीचं नाव काय आहे का माहिती तुम्हाला? नाथसाहेबांच्या नावाने. महादेवाच्या बाहूमधून जन्माला आले म्हणून त्यांचं नाव भैरवनाथ. भैरवनाथजींनी महादेवाला सांगितलं काय? मला तुम्ही आज्ञा द्या, ब्रह्मदेवाचा काटा काढतो. पण म्हणले थांब, तसं करू नको, आपण यांची परीक्षा घेऊ, त्यांचा गर्वहरण आपण करू. नाही केलं तर मग शेवटी लातो के भूत. तुम्हाला माहिती आहे का नाही? लातो को भीत, लातो के भूत, बातों से. ज्याला शब्दाने समजत नाही त्याला काठी काढावाच लागते ना. म्हणले थांबा, आता काय करू आपण? ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही काय करा, वरती जावा आणि माझं शिरकमळ आहे ना ते शोधून या. आणि विष्णूला सांगितलं तुम्ही पाताळामध्ये जा आणि माझे पायाचं दर्शन घेऊन या. विष्णू पायाला खाली धरून धरून पाताळामध्ये चालले. झोपाय नाही लागल्या तुम्ही? ऐका, ज्या देवाचं लग्न उत्सव आपण करतो ना त्याची आपल्याला माहिती पाहिजे ना, का नुसतंच पाठी मागून चालत आलं आणि ते पुढे रेटायचं, तसं त्याला उपयोग नाही. आपण भक्ती जाणून केली पाहिजे. विष्णू चालून चालून अनेक युग चालले, अनेक वर्ष चालले, पण पाय काय? भैरवनाथाचे पाय भेटना. शरण आले आणि म्हणले देवा चूक झाली, माझ्या अहंकाराचं या ठिकाणी, गर्वाचं या ठिकाणी निवारण झालं. तुम्ही त्या जगाच्या पाठीवरती सर्वश्रेष्ठ देवता आहेत, मग आता काय करायचे ते करा, मला माफ करा. माफ केलं. विष्णू निघून गेले. म्हणले जा जगाचं या ठिकाणी पालन करण्याचं काम करा. मग ब्रह्मदेव आले. अनेक वर्ष चालले पण त्यांना भगवान श्री भैरवनाथाचं शिरकमल काय सापडलं नाही. शिरकमल सापडलं नाही म्हणून ते पुन्हा खाली आले आणि म्हटले मला भैरवनाथाचं शिरकमल सापडलं. आणि साक्ष म्हणून एका गायला घेऊन आले. कोणाला? गायला घेऊन आले. आणि मला वाटतं एक बिहुराचं का कशाचं तरी झाड त्यांनी सोबत आणलं होतं. आणि त्या मग त्यांना शाप दिला. जगाच्या पाठीवरती गायला शाप दिला, तुला माता म्हणून पुजतील परंतु तुझं तोंडाच्या साईडने कोण दर्शन घेणार नाही. जुनी माणसं आता तुम्ही इथं बसलेली आहे, गायचं दर्शन पुढून घेणं चांगलं का पाठीमागून? पाठीमागून हा शाप त्यावेळेस त्या गायला भेटलेला आहे. मग क्रोधायमान झाले भैरवनाथ आणि भैरवनाथांनी आपल्या हातामधले खडग काढले आणि ब्रह्मदेवाचा नाश केला आणि एक शिरकमल या ठिकाणी ब्रह्मदेवाचं काढलं. तसे ब्रह्मदेवाला 5 या ठिकाणी 5 मुखाचा ब्रह्मदेव होता. केवळ 95 येडका मदन 5 मुखाचा ब्रह्मदेव होता, परंतु 1 मुख कापला आणि 4 मुखाचा केला. या ठिकाणी भगवान श्री भैरवनाथांकडून ब्रह्महत्याचं पाप झालं. ब्रह्महत्याच्या पापामधून मुक्त होण्यासाठी भगवान श्री शंकरांनी सांगितलं आणि ते मारत असताना एक त्या ठिकाणी जे शिर होतं ब्रह्मदेवाचं ते कपाळ तळ हाताला चिकटलं भैरवनाथाच्या. आणि ते तीर्थ घेऊन म्हणले आता या पापातून मी मुक्त झालो पाहिजे, काय करू? महादेवजींनी सांगितलं आता तुम्ही तीर्थयात्रेला निघून जावा. आणि ज्या तीर्थाला गेल्यानंतर हाताचं कपाळ निष्ठून पडेल त्या ठिकाणी 12 वर्ष साधना करा. आणि तीर्थयात्रा करत 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 या ठिकाणी काशी खंडाला भैरवनाथ पोहोचलेले आहेत. कुठं? काशी यात्रेला. या ठिकाणी काशीला पोहोचले आणि काशीला गेल्यानंतर त्या गंगामाईमध्ये पवित्र स्नान केलं. हाताचं जे कपाळ लागलेलं होतं ते गळून पडलं आणि महादेवजींनी त्या ठिकाणी 12 वर्ष तपश्चर्या केली आणि भगवान श्री शंकरांना प्रसन्न करून घेतलं. प्रसन्न झाले आणि सांगितलं मी तुमच्या साधनेवरती प्रसन्न आहे आणि प्रसन्नेचा प्रसाद म्हणून, तुमच्या प्रसन्नेचा प्रसाद म्हणून तुम्हाला या काशी क्षेत्राचा क्षेत्रपाल करतो. काय करतो? हो, काशी क्षेत्राचा क्षेत्रपाल करतो. त्या दिवसापासून काशी खंडाचा क्षेत्रपाल म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते माझे भैरवनाथ आणि ते नरहरी महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. भैरवनाथ
संत नरहरी महाराज या आख्यायीचं वर्णन करतात आणि भगवान श्री भैरवनाथांना काशी क्षेत्राचं क्षेत्रपाल म्हणून जे पद भेटलं ना ते महादेवजींनी दिलेलं आहे. तसं महादेवजींचाच अवतार भैरवनाथ कोणाचा अवतार आहे? नाथ माझा काळ भैरी अवतार. नाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा अवतार शिवाचा भैरवाचा अवतार शिवाचा भैरवाचा अवतार शिवाचा भैरवाचा अवतार शिवाचा अवतार शिवाचा अवतार शिवाचा भैरवाचा अवतार शिवा अवतार शिवाचा त्याची घोड्यावर स्वारी त्याने गाठली सोनारी घोड्यावर स्वारी त्याने गाठली सोनारी घोड्यावर स्वारी त्याने गाठली सोनारी काळ भैरवाला उडे गेला तर पान बनले गुलालातले गेला तर बनले गुलालातले नाथ माझा अवतार शिवाचा नाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा अवतार शिवाचा अवतार शिवाचा अवतार शिवाचा नाथ भैरवाचा अवतार शिवाचा नाथ भैरवाचा अवतार शिवाचा नाथ भैरवाचा नाथाच्या नावाने नाथ मस्कोबाच्या नावाने सिद्धनाथाच्या नावाने सिद्धनाथ असेल नाथ मस्कोबा असेल या ठिकाणी वीरचा मस्कोबा असेल कोडीचा असेल नवे नवे इकडे वाळवण्याचा असेल सगळे एकच अवतार आहेत फक्त वेगवेगळ्या भक्तांसाठी ते त्या त्या गावाला गेलेले आहेत म्हणून पण अवतार कोणाचा अवतार शिवाचा. आणि असे भगवान श्री भैरवनाथ महाराजांची या ठिकाणी तपश्चर्या पूर्ण झाली आणि त्यावेळीच एक संकट आलं. सोन्या नावाचा राक्षस सोनोरी गावाला एवढा मातला भक्तांचा या ठिकाणी छळ करायला लागला भक्तांना मारायला लागला आणि ही अशी परिस्थिती निर्माण झाली आणि मग सगळे देवी देवता गेले कारण की त्या सोन्या नावाच्या राक्षसाला वर होता. लग्न झालेला असून जो ब्रह्मचारी आहे लग्न झालेला असून जो ब्रह्मचारी आहे अशा माणसाच्या हातून त्याचा वध ठरलेला आहे. सगळे गेले महादेवजींकडे आणि सांगितलं की सोन्या नावाचा दैत्य मातला आहे आणि तो काय कोणाला या ठिकाणी त्याचा वध केला जात नाही आता तुम्हालाच काहीतरी करावं लागेल. म्हणले करेल ना कोण माझा पोरगा अहो पण म्हणले 8 आहे म्हणले काय 8 आहे लग्न झालेलं पाहिजे पण ब्रह्मचारी व्रताचं पालन केलेलं पाहिजे म्हणले आहे ना माझा नाथ मग म्हणले पण नाथ तर ब्रह्मचारीच आहे लग्नच झालेलं नाही कारण का काही अष्टदिक्पाल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. बाळ भैरवनाथ काळ भैरवनाथ दादा भैरवनाथ बटुक भैरवनाथ भैरव काळ भैरव अशा 8 प्रकारचे या ठिकाणी भैरवनाथाचे अवतार आहेत. मग म्हणले माझा या ठिकाणी मुलगा ब्रह्मचारीच आहे पण म्हणले अशी 8 आहे लग्न झालं पाहिजे. आता लग्न करायचं म्हणलं तोला मोलाच वर या ठिकाणी वधू पाहिजे ना का उग मिळाला म्हणून पुढे जाता का बीड बारशीला. आता सगळीकडे समस्या तीच आहे. अण्णा आता एवढे आपण फिरतो सरपंच साहेब लोक म्हणतात महाराज
आमचा नवरदेव आहे अगदी कवळा आहे, 4 पैसे पाळून आहे, बघा ना एखादी नवरी तुमची फिरती पाठी आहे. म्हणलं कुठं बघू? अहो कुठं बघा, कुठली चालन, लग्न झालेली बी. अरे पण म्हणलं तुमच्या नवरदेवाचं वय किती आहे? म्हणले काय नाही 40 आहे. अरे म्हणलं कशाला थोड्यासाठी करतो? कशाला थोड्यासाठी? हा, अशी नवरदेवन अशी नवरी बघायची म्हणल्यावर तोला मोलाची बघायची. त्यावेळेस पाताळ नरेशांनी घोषणा केली, जो कोणी येईल आणि माझ्या मुलीशी लग्न करेल त्याला मी माझी मुलगी देणार. पण त्याच्यासाठी पण ठेवला. जसा प्रभू रामचंद्रांच्या लग्नामध्ये पण होता, धनुष्यबाण जो उचलील त्याच्या संग मी लग्न करणार, तद्वत त्याप्रमाणे पण त्या ठिकाणी पाताळ नरेशांनी ठेवला. जो कोणी नाक पाश तोडून आपल्या या ठिकाणी पाताळ लोकांमध्ये येईल त्याच्यासोबत मी माझ्या जोगाईचा विवाह करून देईल. आणि ही बातमी कळाली महादेवजींना आणि भैरवनाथाला सांगितलं, जा पाताळामध्ये जा आणि पाताळ नरेशाची मुलगी जोगाई तिच्यासोबत लग्न करून माघारी ये. परंतु भैरवनाथजी निघाले आणि निघाल्यानंतर जाता जाता माणसाच्या जवळची सगळ्यात एक नातं आहे बरं का, बहीण. कारण ज्याला श्रीमधली बहीण कळाली ना, या ठिकाणी तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. बरोबर ना? कारण का माणूस जी भावासोबत गोष्ट बोलू शकत नाही ती कोणासोबत बोलतो? एक तरी बहीण अशी असती. आतापर्यंत तुमच्या वयापर्यंत अशी बहीण आहेत काय काय महाराज, माझा प्रपंच संपलाच होता परंतु माझ्या बहिणीने सावरलं. अगदी सासरवास बर का तिला, परंतु तिकडं नवऱ्याचे पैसे चोरायची आणि इकडे म्हणायची ही साडी माझ्या. हात वर करा बरं, नवऱ्याच पैसे चोरून साड्या घेतलेल्या. बरं आता तर यांचा एवढा दर्जा वाढलाय, त्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी झाल्यात 10,500 घेऊन. बरोबर का? मुख्यमंत्र्याच्या लाडक्या आहेत. तशी लाडकी बहीण असतीच बाबा. ज्ञानदादाला मुक्ताई होती. त्या ठिकाणी अनेक बहिणी या ठिकाणी इतिहास आपल्या समोर पाहता येईल. तशी माझ्या काळ भैरवनाथाची लाडकी बहीण या ठिकाणी कोल्हापूरची आई लक्ष्मी. बरोबर ना? कोल्हापूरच्या लक्ष्मी आईच्या मंदिरामध्ये गेले, महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये गेले आणि सांगितलं, मला महादेवजींनी सांगितलंय की पाताळ नरेशाची मुलगी जोगाई आहे तिच्यासोबत लग्न कर. बहिणीने सांगितलं, दादा अजिबात जाऊ नको, ब्रह्मचारी राहा, पण त्या पुरी सोबत लग्न करू नको. कारण का तिचे सगळे नखरे मला माहिती आहे. ती व्हॉट्सअपला आहे, फेसबुकला आहे, इंस्टावर आहे, तिचे काय कारनामे आहेत हे सगळं मला माहिती. दादा ती आणि मी एका कॉलेजमध्ये शिकायला होते, अजिबात तिच्यासोबत लग्न करू नको. ही सांगतं कोण? बहीण. म्हणली दादा, भैरवनाथाला सांगितलं महालक्ष्मीने, दादा तू पाताळात जाऊच नको आणि त्या जोगाई सोबत लग्न करू नको. कारण का त्या जोगाईपर्यंत जाण्याचा मार्ग आहे ना, कदाचित त्याच्यात तुला तुझा जीव गमावा लागेल. अकराळ विक्राळ नाग आहेत, अनेक